जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुजरा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज एक चरित्र एका महायुद्धाचं आपल्या पुढे मांडण्यासाठी इथं उपस्थित आहे. महाराज भवानी सिंह यांची शौर्यगाथा, ज्यांचा जन्म राजघराण्यात झाला जयपूरच्या, आणि जयपूरच्या राजघराण्यात झालेला असताना इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी ते गेले होते. त्यावेळेला देश स्वतंत्र झालेला नव्हता आणि त्या काळामध्ये त्यांचा अधिकार जयपूरच्या राजघराण्यावर चालत होता. त्यावेळेला त्यांचे वडील जयपूरच्या राजघराण्याचे महाराज होते आणि आपल्या मुलाला म्हणजे महाराज भवानी सिंहाला त्यांनी इंग्लंडला शिक्षणासाठी पाठवलं. आणि शिक्षण घेऊन जेव्हा ते जयपूरला आले तेव्हा त्यांना समजलं की आपलं संस्थान खालसा झालेलं आहे. कारण देश स्वतंत्र झाल्यानंतर आणि भारताची सर्व संस्थानं विलीन झाल्यानंतर जयपूरचं संस्थानही भारतामध्ये विलीन केलं गेलं. आणि आता आपण इथून पुढे खऱ्या अर्थानं राजे राहणार नाही, आपली सत्ता चालणार नाही. परंतु त्यांचं दुःख त्यांना झालं नाही, कारण त्यांच्या मनामध्ये भावना होती, जननी जन्मभूमीश्च तस्वादपि गरीयसी. जननी आणि जन्मभूमी याच्यावर नेहमी गर्व करावा आणि मातृप्रेम त्यांना स्वस्थ बसू देना. आपण इथं राजे जरी नसलो तरी, अधिकार जरी नसले तरी आजही लोक आपल्याला राजा मानतात. परंतु एवढ्यावर ते समाधानी नव्हते. आपण या देशासाठी काही कार्य केलं पाहिजे. राजपुतांची परंपरा या देशामध्ये फार मोठी आहे. इसवी सन 7व्या शतकापासून यवनी आक्रमणं सुरू झाली आणि प्रत्येक वेळेला तोंड देण्याचं काम राजपूत राजांनी केलं. त्या काळामध्ये हे 13व्या शतकापर्यंत उत्तर हिंदुस्थानमध्ये भारताचं रक्षण करण्याचं काम या राजपूत वीरानं केलं, राजा महाराजांनी केलं. आणि अशा प्रकारची एक थोर परंपरा आपल्या पाठीशी आहे हे त्यांना माहीत होतं. सुभद्रा कुमारी चौहान या राजपूत कवयित्रीनं राजपुतांच्या विषयी किंवा राजपूत वीरांच्या विषयी, भूमीविषयी काय म्हटले ते पाहूया. ये है अपना राजपुताना नाद इसे तलवारों पे, इसने सारा जीवन काटा बरछी तीर कटारों पे. यह प्रताप का वतन पला है आजादी के नारों पे, कूद पड़ी थी यहाँ हजारों पद्मिनियां अंगारों पे. बोल रही है कणकण से कुर्बानी राजस्थान की, इस धरती से तिलक करो ये धरती है बलिदान की, ये धरती है बलिदान की. अशा प्रकारचं गीत त्यांनी राजपूत वीरांची शौर्यगाथा गाताना केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी पुढच्या काळामध्ये देशाचं रक्षण केलं, पण त्या अगोदर उत्तर हिंदुस्थानमध्ये राजपूत हे भारताचं रक्षण करत होते. आणि पुढच्या काळामध्ये फार मोठी आक्रमणं झाल्यानंतर राजपूत राज्य जरी हारले तरी सुद्धा देश स्वतंत्र झाल्यानंतर, भारत स्वतंत्र झाल्यानंतर या देशाच्या रक्षणाची जबाबदारी ज्या ज्या रेजिमेंटवर आली त्या राजपूत रेजिमेंटचा उल्लेख केला पाहिजे. सन 1971 साली जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि भारताचे जनरल किंवा ज्यांना पुढे फील्ड मार्शल म्हणून किताब मिळालं ते श्याम माणेकशॉ हे ग्रस्त भारताचे सेना प्रमुख होते. आणि त्याचबरोबर हे युद्ध जिंकताना ज्यांच्या नेतृत्वाखाली लढलं गेलं ते शीख रेजिमेंटचे जनरल जगजीत सिंह अरोरा हे होते. आणि त्याचबरोबर राजपूत रेजिमेंटचे महाराज भवानी सिंह यांच्यावर विशेष कामगिरी सोपवलेली होती. त्या अशा प्रकारचं कार्य ज्या वीरानं केलं, ज्यांचा पुढे गौरव महावीर चक्र देऊन केला गेला भारत सरकारनं, आणि ज्यांनी विशेष म्हणजे कार्य कसं, देशभक्त कसा असावं, देशासाठी कार्य कसं करावं, निरपेक्ष बुद्धीने करावं, सर्व स्वतः त्याग करावा, हे त्यांच्या चरित्रातून मला पाहायला मिळतं. आज आपला देश स्वतंत्र झाला आणि सर्व अधिकार मिळाले, परंतु खऱ्या अर्थाने आपला देश स्वतंत्र झाला का, आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो का, याचा विचार आपण केला पाहिजे.
कारण अशी स्वार्थ त्यागानं भरलेली माणसं आपल्याला किती दिसतात. प्रत्येकाला स्वार्थ आहे, आपल्या स्वतःचं, कुटुंबाचं, याच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी किती लोकांना आहे. आणि अशा प्रकारचं एक फार मोठं त्यागाचं उदाहरण म्हणून महाराज भवानी सिंह, जे 1971 साली बांगलादेशाच्या युद्धामध्ये लढले आणि शीख रेजिमेंटचं ज्यांनी नेतृत्व केलं, त्यावेळेला त्यांच्यावर जबाबदारी टाकली होती की भारत आणि पाकिस्तानचं युद्ध सुरू झालं. बांगलादेशात पाकिस्ताननं अत्याचार सुरू केले आणि मग त्यावेळेला शेख मुजीबुर रहमान यांनी भारताला मदत मागितली. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. अमेरिकेचा दबाव आला. 7वा आरमार भारताच्या हिंदी महासागरात येऊन थांबलं, परंतु भारतीय पंतप्रधान किंवा जनरल माणेकशॉ अजिबात घाबरले नाहीत. त्यांनी अमेरिकेला सांगितलं की तुम्ही काही करा, आम्ही पाकिस्तानबरोबर लढत असताना तुमचा हस्तक्षेप चालणार नाही. आणि अशा प्रकारे भारत पाकिस्तानचं युद्ध चालू असताना बांगलादेशामध्ये मुक्ती सेना ही भारताच्या जवानांची सेना घुसली गेली आणि त्या मुक्ती सेनेला प्रशिक्षण देण्याचं काम महाराज भवानी सिंह यांनी केलं आणि उत्तम प्रकारे कार्य केल्यामुळे भारत आणि पाकिस्तानचं युद्ध जिंकलं गेलं. त्यावेळेला सन 1971 साली भारत पाक युद्ध 10 पॅरा रेजिमेंटचे ते कमांडर होते आणि त्यांच्या अधिकाराखाली ही रेजिमेंट लढत होती. अर्थात ही राजपूत रेजिमेंट होती आणि राजपुतांची शौर्य गाथा गाताना मला विशेष अभिमान वाटतो की त्यांनी महाराणा प्रताप पासून अनेक वीरांनी या देशासाठी, अमरसिंह राठोड असो, पृथ्वीराज चव्हाण असो, या लोकांनी आपल्या देशासाठी आपलं बलिदान केलं. राणा सांगा असो, कितीतरी वीर होऊन गेले आणि पद्मिनी सारख्या हजारो राणी आणि त्यांच्या सहकार्यांनी जोहार करायचे. शत्रू आपल्याला ऐकत नाही, केसरिया परिधान करून राजपूत वीर लढत लढत मरायचे आणि त्यांच्या पत्नी त्या राजघराण्यातील असो नाही तर राजपूत घराण्यातील असो जोहार करायच्या आणि शत्रूपासून आपलं संरक्षण करायचं. अशा प्रकारची एक उज्ज्वल परंपरा या घराण्याची आहे. अर्थात 10 रेजिमेंटचे नेतृत्व त्यांनी केलं आणि या युद्धामध्ये 1971च्या या युद्धामध्ये भारताने विजय मिळवला. जवळजवळ 93,000 सैनिक पाकिस्तानचे शरण आले आणि याचं कारण असं आहे की त्यावेळेला भवानी सिंह महाराजांच्याकडे एक योजना किंवा मोहीम त्यांना राबवायला सांगितली होती आणि ते म्हणजे कमांडो उतरायचे आणि पाकिस्तानी सैनिकांना भीती दाखवायची की आम्ही तुम्हाला सगळ्या बाजूने घेरलेला आहे, शरण या. आणि अशा प्रकारे कमांडो रेजिमेंटचे ते कमांडो प्रमुखच होते, त्यांनी कमांडो खाली उतरायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे भारतीय कमांडो उतरल्यानंतर पाकिस्तानी सेना आणि त्यांचा जनरल नियाजी घाबरला आणि 93,000 सैनिक, हे भारताच्या नव्हे जगाच्या इतिहासातले एक उदाहरण आहे की 93,000 सैनिकाला जेरबंद करायला तेवढे सैनिक सुद्धा आपले नव्हते. 10,000 फौजेनी 93,000 सैनिकांना शरण यायला लावलं आणि त्याच्यात उत्तम कामगिरी केली. ते महाराज भवानी सिंहाच्या या नेतृत्वाखाली असलेल्या पथकानं आणि त्यामुळे त्यांचा तर गौरव झाला. त्यांना महावीर चक्र दिलं आणि ही मोठं स्ट्राईक होती त्या काळातली की एवढ्या मोठ्या संख्येनं असलेल्या सैनिकांमध्ये कमांडो उतरून त्या सेनेला पराभूत करायची सामान्य गोष्ट नव्हती आणि त्यामुळे या युद्धामध्ये पाकिस्तानचा बराचसा भाग भारतीय सेनेने जिंकला. सिंधचे प्रमुख क्षेत्र छाछरो तिथं ताबा घेतला आणि 1972 साली इथं गणतंत्र दिवसही साजरा झाला. अर्थात आपण हा प्रदेश जिंकला आणि भारताचा आणखीन भाग आपण स्वतंत्र केला. या प्रकारे तो स्वातंत्र्य दिन साजरा केला. परंतु पुढे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिमला करार झाला आणि त्या करारानुसार त्यांना हा भाग परत देण्यात आला. आता हा विजय दिन साजरा केला जातो 16 डिसेंबर 1971 साली.
याचं कारण 71 साली हे युद्ध जिंकलं म्हणून 16 डिसेंबरला हा साजरा केला जातो. आणि त्यामध्ये विशेष म्हणजे राजपूत रेजिमेंटचं फार मोठं कार्य आहे. तेव्हा एका शायरानं असं म्हटलंय की जिस धधस से कोई मतलब पे गया वो श्याम सलामत रहती है, ये जान तो आनी जानी है, इस जाकी कोई बात नहीं. अरे हा हे जीवन काय येणारे जाणारे. तेव्हा परंतु ज्या ध्येयानं लढले महाराज भवानी सिंह आणि त्यांचे राजपूत रेजिमेंट ती कायमची अमर झाली. 16 डिसेंबर 1971 साली विजय दिन राजपूत वीरांना श्रद्धांजली वाहण्याचा दिवस आहे. कारण या वेळेला अनेक राजपूत वीर या युद्धामध्ये शहीद झाले आणि म्हणून हा दिवस राजपूत वीरांच्या दृष्टीने श्रद्धांजली दिवस म्हणून साजरा केला जातो. या युद्धामध्ये पराक्रम केल्यामुळे भवानी सिंह महाराजांना महावीर चक्र देऊन भारत सरकारने त्यांचा सन्मान तर केलाच, परंतु त्यांच्या त्या राजपूत रेजिमेंटला 10 शौर्य पदके प्रदान करण्यात आली. आणि अशा प्रकारे या युद्धाचा विजय मिळवण्यामध्ये राजपूत रेजिमेंटचा फार मोठा हात होता. महाराज भवानी सिंह यांनी ते ब्रिगेडियर होते, भारतीय सेनेचे एक प्रमुख अधिकारी होते. ब्रिगेडियर म्हणून त्यांना कायमचा सन्मान देण्यात आला. त्यांनी 1974 साली 23 वर्षाच्या सेवेनंतर सैनिकी सेवा त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि या 23 वर्षाच्या काळामध्ये विना वेतन काम केलं. ही विशेष गोष्ट आहे. भारतीय सेना दलामध्ये अधिकाऱ्यांना एवढे मोठमोठे पगार असताना या महाराजांनी, अर्थात त्यांचं घराणं एक अतिउच्च घराणं मानलं जातं जयपूरचं आणि थोर परंपरा असलेलं घराणं, अर्थात श्रीमंत जरी असले तरी सुद्धा पैशाचा मोह कोणाला सोडवत नाही, परंतु त्यांनी विना वेतन 23 वर्ष या देशाची सेवा केली. निवृत्त झाल्यानंतर सुद्धा भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनी त्यांच्यावर एक जबाबदारी सोपवली. अर्थात त्यावेळेला राजीव गांधी हे देशाचे पंतप्रधान झालेले होते. त्यांना ब्रिगेडियरचा सन्मान तर दिलाच, परंतु त्यांच्यावर श्रीलंकेत त्यावेळेला भारतीय सेना गेलेली होती. तिथं जी काही गडबड चाललेली होती ती शांत करण्यासाठी श्रीलंकेने मदत मागवली आणि त्यामध्ये ऑपरेशन पवनची जबाबदारी ब्रिगेडियर भवानी सिंह यांच्यावर सोपवली. अर्थात त्यावेळेला ते सेवानिवृत्त झाले होते, तरी भारत सरकारने त्यांना आवाहन केलं आणि देशाची जबाबदारी म्हणून त्यांनी पुन्हा त्या शांती सेनेचं, त्या श्रीलंकेमधल्या ऑपरेशन पवनचं नेतृत्व केलं. अर्थात अशा प्रकारे एवढं मोठं कार्य केल्यानंतर पुढे भारताचे राजदूत म्हणून ब्रुनोई या देशामध्ये त्यांना राजदूत म्हणून नेमलं. परंतु इंदिरा गांधीच्या काळामध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर आणीबाणीमध्ये त्यांच्या मातोश्री जयपूर घराण्याच्या राजमाता गायत्री देवी आणि स्वतः भवानी सिंह यांना आणीबाणीमध्ये कैदेत ठेवलं होतं. 23-25 वर्ष देशाची सेवा करून सुद्धा आणीबाणीचं बक्षीस त्यांना मिळालं. कारण भारत देशामध्ये त्यावेळेला आणीबाणी जाहीर केल्यानंतर जे लोक आणीबाणीला विरोध करत होते त्यामध्ये गायत्री देवी आणि त्यांचे पुत्र हे महाराज भवानी सिंह होते आणि त्यामुळे त्यांना काही काळ कैदेत राहावं लागलं. त्यांची संपत्ती सुद्धा भारत सरकारने त्या काळामध्ये जप्त केली होती, परंतु तरीसुद्धा त्यांनी कुठलीही कटुता मनात न ठेवता पुढे राजीव गांधींना मदत केली आणि श्रीलंकेचं युद्ध आणि श्रीलंकेमध्ये शांतता स्थापन करण्याचं काम महाराज भवानी सिंह यांनी केलं. त्यांना आजीवन ब्रिगेडियरचा दर्जा देण्यात आला आणि अशा प्रकारे या महान योद्ध्याचा
11 साली त्यांचं निधन झालं. 2011 साली त्यांचं निधन झालं. आणि अशा प्रकारची उत्तम उत्तम सेवा करून आपल्या घराण्याचं नाव उंच करण्याचं कार्य त्यांनी केलं. आणि राजपुतांचं शौर्य परंपरा अखंड ठेवण्याचं काम केलं आणि आपल्या घराण्याचं नाव उज्ज्वल केलं. अशा या महाराज भवानी शहांना मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.